नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नव्या आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजना मेचा 11वा हप्ता वाटपास सुरुवात झालेली आहे. बघा, ₹42 व ₹830 हे तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे काम करायचं आहे. कोणतं काम आहे व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच योजनांचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. तर चला, जरा ही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, मे महिन्याचा हप्ता वाटपास सुरुवात 830 व ₹42 महिलांच्या बँक खात्यात जमा. मुख्यमंत्र्यांची घोषणा बघू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. बघा, त्यासाठी तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. व तुम्हाला गॅसचे 830 बघा, गॅसचे ₹830 शासनामार्फत दिले जाते. ते तुम्हाला कसे मिळवायचे आहे बघा. त्यासाठी तुमच्या नावावर गॅस आहे का त्याचं स्टेटमेंट बघा, त्याचं स्टेटमेंट तुम्हाला काढणं आणणं आवश्यक आहे. बघा, त्यासाठी तुम्हाला ते स्टेटमेंट आणून अंगणवाडीमध्ये जमा करायचं आहे. व ते स्टेटमेंट आणून अंगणवाडीमध्ये जमा केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर जो गॅसचे 830 बघा, गॅसचे 830 व ₹42 तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे. बघा, ₹42 हे तुमचे मे जूनचा हप्ता हा तुमचा ₹42 आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये ₹42 तुमचा DBT मार्फत तुमच्या बँक खात्यात हे ₹42 तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर राज्य शासनामार्फत वितरित करण्यात येणार आहे. बघा, त्यासाठी अर्जाची पडताळणी ही महाराष्ट्र शासनामार्फत सुरू झालेली आहे. बघा, जे त्यात पात्र असतील तर ते पात्रता काय असणार आहे, त्याचं उत्पन्न हे 2,50,000 बघा, त्याचं उत्पन्न हे 2,50,000 पेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेमधून बघा बाद करण्यात येणार आहे. बघा, त्यांना या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे. जर तुमचं उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे. बघा, 2,50,000 हे वार्षिक उत्पन्न. बघा, एका वर्षाचं जर तुमचं उत्पन्न 2,50,000 असेल तर तुम्हाला या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे. अशी स्पष्टपणे माहिती जे महिला व बालविकास मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तथा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सविस्तर माहिती दिली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यांचं उत्पन्न बघा 2,50,000 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या महिलांना या योजनेमधून नवीन पडताळणीच्या अर्जानुसार त्यांना या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे. कारण की राज्य शासनानं आता महाराष्ट्रामध्ये स्कॅम चालू असल्यामुळे तुमच्या अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे. त्यामुळे जर तुमचं या योजनेमधून नाव कमी करायचं नसेल किंवा कमी करून घ्यायचं नसेल तर तुम्हाला ही कामे करणं आवश्यक आहे. बघा, DBT मार्फत तुमच्या बँक खात्यात बघा, DBT मार्फत 4200 प्लस 830 तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. असं स्पष्टपणे एकनाथजी शिंदे साहेब तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तथा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर तुमची ही 2 कामे असतील तरच तुम्हाला गॅसचे 830 बघा, गॅसचे 830 हे तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर राज्य शासनामार्फत वितरित करण्यात येणार आहे. बघा, त्यासाठी महिला ह्या पात्र असतील ज्यांच्या नावावर गॅस ऑलरेडी आहे, त्या महिला ह्यासाठी पात्र नसतील, अपात्र. बघा, त्यासाठी या महिला अपात्र आहेत. ज्यांच्या नावावर ऑलरेडी गॅस आहे त्या महिला यासाठी अपात्र आहे. बघा, ज्या महिलाच्या नावावर पहिलीच गॅस आहे बघा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो गॅस दिला जातो महिलांना, त्या योजनेअंतर्गत जो गॅस दिला जातो त्या गॅसचे तुमचे नाव नोंद असेल तर तुम्हाला गॅसचे 830 दर महिन्यात मिळणार नाहीत. बघा, गॅसचे 830 मिळणार नाहीत. बघा, ₹42 हे मे व जूनचे ₹42 तथा तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर राज्य शासनामार्फत ट्रान्सफर करण्यात येणार आहे. असं स्पष्टपणे
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, त्याच्यासाठी तुम्हाला ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच तुमच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत हप्ता जमा करणार असल्याची माहिती स्पष्टपणे एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. तथा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच योजनांचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच महत्त्वाचे टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.